मी तुम्हाला सगळे पोटावरचे व्यायामाचे प्रकार दाखवणार आहे। हे तुम्हाला डेली करायचे आहे। 20 दिवसामध्ये तुमचं पोट बघा स्लिम दिसायला लागेल, पोटाचा घेर पूर्णपणे गायब होईल। जे तुमच्या पोटावर अतिरिक्त चरबी साठलेली आहे, खूप जास्त फॅट्स आहेत, हे तुमचे व्यायामाचे प्रकार करूनच तुमचं कमी होणार आहे पोट। तुम्ही कितीही स्ट्रिक्टली डाएट करा, कसाही आहार घ्या, पण त्याच्या जोडीला तुम्हाला व्यायाम करणं गरजेचं आहे। व्यायाम केल्याने तुमचं शरीर फिट राहतं, निरोगी राहतं, तुमचे हेअर, तुमची स्किन त्याला खूप सारा फरक पडतो हे व्यायाम केल्याने। त्यामुळे हे व्यायामाचे प्रकार जे मी आज तुम्हाला दाखवणार आहे हे तुम्हाला डेली करायचे आहे आणि 20 दिवसामध्ये बघा तुमचा पोटाचा घेर कमी होईल। तर मी तुम्हाला चॅलेंज देते। आता मी हे डेली करते आणि खूप सारे व्यायामाचे प्रकार आहे, पण जे करण्याजोगे आहेत ते मी तुम्हाला दाखवणार आहे। पण त्या अगोदर जर तुम्हाला कमरेचा, पाठीचा किंवा मणक्याचा काही त्रास असेल, काही टॅबलेट किंवा मेडिसिन्स चालू असतील, तर तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घ्यायचा आणि मग नंतर त्याप्रमाणे व्यायामाचे प्रकार करायचे। पण जर तुमची माझ्यासारखी नॉर्मल बॉडी आहे, तुम्हाला एकही गोळी चालू नाहीये, परंतु तुमचे खूप सारे शरीरामध्ये फॅट्स आहेत, वजन वाढलेलं आहे, तर तुम्ही हे मी जे सांगितलेलं आहे ते व्यायामाचे प्रकार तुम्ही करू शकता। आणि डेली व्यायामाचे प्रकार केल्याने बघा आपली बॉडी फ्लेक्सिबल होती, आपण सहज कुठलाही व्यायामाचा प्रकार करू शकतो। त्यामुळे तुम्हाला ही रोजची सवय लावायची आहे। मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगते आणि प्रत्येक व्हिडिओमध्ये वेगवेगळे व्यायामाचे प्रकार, त्याच्यासोबत आहार कसा घ्यायचा हे पण मी सांगते। तर मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी आहार कसा घ्यायचा आहे आणि त्याच्या जोडीला हे व्यायामाचे प्रकार, ह्या दोन गोष्टी तुम्ही फॉलो केला तर बघा तुमचं महिनाभरामध्ये तुमचं वजन तर कमी होईलच, पण तुमचं पोट अगदी स्लिम दिसायला लागेल। तर आता आपण फार उशीर न लावता सुरुवात करूया। तर फ्रेंड्स, आज मी तुम्हाला 12 सूर्यनमस्कार दाखवलेले आहे। आता हे 12 सूर्यनमस्कार करताना आपल्याला शांततेने करायचे आहे। प्रत्येक सूर्यनमस्कार करताना आपल्याला शांत मनाने करायचं आहे। आता 2 प्रकारचे सूर्यनमस्कार असतात, एक श्वास घ्यायचा आणि एक श्वास सोडायचा, आणि एक नॉर्मल तुम्ही 12 सूर्यनमस्कार करायचे। तर मी तुम्हाला नॉर्मल दाखवलेले आहे, कारण काही वेळेला काय होतं, चुकीच्या पद्धतीने आतमध्ये श्वास घ्यायचा आणि चुकीच्या पद्धतीने श्वास आत बाहेर सोडायचा, हे आपल्याकडनं कन्फ्युजन होतं आणि बऱ्याच जणांना माहिती नसतं की श्वास कोणत्या वेळेला घ्यायचा आणि कोणत्या वेळेला सोडायचा। त्यामुळे तुम्ही नॉर्मल 12 सूर्यनमस्कार करू शकता, जसं की मी करते। फक्त बॉडी स्ट्रेट ठेवायची। प्रत्येक सूर्यनमस्कार करताना बघा आपल्याला पूर्ण हातांना, पोटाला, पायाला सगळ्याला स्ट्रेच बसतो, मानेला देखील, आणि ऑल बॉडीचा आपला योगा म्हणजे पूर्ण बॉडीची आपली एक्सरसाइज होते। आता सर्वात प्रथम व्यायाम करताना तुम्हाला कम्फर्ट कपडे वेअर करायचे आहे, की ज्या कपड्यांमध्ये तुम्हाला रिलॅक्स व्यायाम करता येईल असे कपडे आपल्याला वेअर करायचे आहे। आता बघा, व्यायाम हा जेवल्यानंतर किंवा पोट भरलेलं असताना व्यायाम कधीच करायचा नाही आहे। सकाळी किंवा तुम्ही संध्याकाळच्या वेळेला व्यायाम करू शकता। सकाळच्या वेळेला अगदी बेस्ट वेळ ही आहे व्यायामाची, त्यामुळे तुम्ही सकाळच्या वेळेला करायचं आहे। त्याच्या अगोदर तुम्ही 2 बदाम, 2 खारी किंवा मनुके, खजूर असं पाण्यात भिजवून तुम्ही रात्रीचं पाण्यात भिजवायचं आणि सकाळी तेवढं खायचं। किंवा तुम्ही कोमट पाणी घेऊ शकता, त्यात लिंबू किंवा हळद किंवा मध काही तुम्हाला वाटेल, किंवा साधं कोमट पाणी घेतलं किंवा फ्रेश ड्रिंक मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलेले आहे ते घेतलं तरी चालेल। त्यानंतर एक 10 मिनिटांनी तुम्हाला व्यायाम करायला घ्यायचा आहे। व्यायाम करताना अगदी भरलेल्या पोट असताना व्यायाम करायचा नाही आहे, थोडंसं हलकंसं काहीतरी आपल्याला खायचं आहे आणि त्यानंतर व्यायाम करायचा आहे। म्हणजे आपल्याला विकनेस पण जाणवला नाही पाहिजे, थकवा, विकनेस, किंवा आपल्याला बघा काहींना खूप विकनेस जाणवतो, चक्कर येते, तर अशा रीतीने आपल्याला चुकीच्या पद्धतीने व्यायाम करायचा नाही आहे। आता व्यायाम करताना आपल्याला अगदी शांत मन ठेवायचं आहे आणि प्रत्येक आसन करताना आपल्याला शांततेने करायचं आहे। आणि कुठलंही आसन किंवा कुठलाही व्यायामाचा प्रकार केल्यानंतर आपल्याला 1-2 मिनिटं रेस्ट घ्यायचं आणि त्यानंतर दुसरं आसन करायचं आहे। त्यानंतर 12 सूर्यनमस्कार करताना मनातल्या मनात नंबर काउंट करायचे आणि बघा पूर्ण प्रत्येक पोजला शेवटच्या पोजला 12 नंबर येईपर्यंत आपल्याला हे करायचं आहे। आता तुम्ही बघा, तुम्हाला माहीतच असेल, तुम्ही गुगलवर पण सर्च करू शकता 12 सूर्यनमस्कार, किंवा टीव्हीवर तुम्ही लावून असे करू शकता। आता मी व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलेले आहे। बॉडी स्ट्रेट ठेवायची। बघा तुम्ही प्रत्येक आसन करताना पूर्ण बॉडी पार्टचा आपला एक्सरसाइज स्ट्रेच बसतो, आणि जिथं आपल्याला
स्ट्रेच बसतो ना तिथे आपले फॅट्स हळूहळू रिड्यूस व्हायला लागतात। जसं की आपल्याला आतून ताण बसतो बॉडीला आणि आपल्याला वाटतं की आता खरंच ताण बसतो आहे आणि मग तिथे हळूहळू तुम्हाला बघा तुम्ही जर रेग्युलर केले तर 2-3 दिवसामध्ये तुमची बॉडी फ्लेक्झिबल होईल आणि नंतर तिथे तुम्हाला हळूहळू वाटायला लागेल की आपले तिथले फॅट्स तिथली चरबी कमी व्हायला लागलेली आहे। आता थोडक्यात सांगायचं म्हटलं तर दिवसभरामध्ये बघा आपण जेवढ्या कॅलरीज आतमध्ये घेऊ पोटामध्ये तेवढ्या कॅलरीज आपल्याला बर्न करायच्या असतात। आता बघा तुमची जर नॉर्मल माझ्यासारखी बॉडी असेल तर तुम्हाला बघा 1000 ते 1500 कॅलरीज आतमध्ये घ्यायच्या आहेत। तुम्ही जेवढ्या कॅलरीज आता समजा तुम्ही 1000 कॅलरीज आतमध्ये घेतल्या आणि फिजिकल ॲक्टिव्हिटी केली दिवसभरामध्ये तर तुमचे 1200 ते 1500 कॅलरीज बर्न झालेल्या आहेत। म्हणजे तुम्ही 1000 कॅलरीज आतमध्ये घेतल्या आणि एक्स्ट्रा तुमचे जे 200 किंवा 500 वरती कॅलरीज बर्न झालेले आहेत तर ते तुमचे आपलं शरीर ते फॅट्स यूज करतं, शरीरामधल्या अतिरिक्त चरबीचा वापर करतं आणि मग अशा रीतीने आपल्या शरीरातील फॅट्स कमी व्हायला लागतात, चरबी कमी व्हायला लागते आणि नंतर आपलं वजन कमी होतं। आता तुम्ही बघताय की 12 सूर्यनमस्कार तुम्ही नुसते 12 सूर्यनमस्कार घातले, कुठलेही तुम्ही दुसरे प्रकार केले नाहीत तरी बेस्ट आहे। जर तुम्ही म्हणत असाल आम्ही जॉबला जातो, वर्किंग वुमन्स आहे, आम्हाला वेळ मिळत नाही, तर तुम्ही नुसते 12 सूर्यनमस्कार घातले तरी बेस्ट आहे किंवा थोडंफार एक 5-10 मिनटं मेडिटेशन केलं ते सुद्धा बेस्ट आहे। त्याने आपण पॉझिटिव्ह राहतो, आपले हार्मोन्स बॅलन्स होतात आणि त्याचसोबत बघा आपले पिरियड्स वगैरे रेग्युलर येतात। जर आपले पिरियड्स रेग्युलर आले तर आपल्याला कुठलाही आजार होत नाही, आपली बॉडी ॲक्टिव्ह राहते, डोळ्यांची दृष्टी व्यवस्थित राहते। तर आपले हे 12 सूर्यनमस्कार झालेले आहेत। तर मी हे 12 सूर्यनमस्कार घातले। जेवढा घाम जाईल तेवढं आपल्या शरीरासाठी चांगलं आहे, तेवढे टॉक्सिन बाहेर पडतात, शरीर निरोगी राहतं, स्किन नितळ होते आणि आपलं शरीर टाईट व्हायला लागतं आणि पूर्ण हा पोटाचा घेर आपला कमी होतो। तर हे 12 सूर्यनमस्कार डेली करायचे। तर हे 12 सूर्यनमस्कार केल्याने पूर्ण बॉडीची आपली एक्सरसाइज होते आणि सगळ्या बॉडी पार्टवर आपल्या हे 12 सूर्यनमस्कार जे आहेत तर हे एवढा फरक पडतो हे केल्याने की महिनाभरामध्ये तुम्हाला फरक जाणवेल। बघा महिनाभर पण नाही, 20 दिवसातच तुम्हाला फरक जाणवायला लागले, एवढे तुमच्या बॉडीमध्ये इंटरनल चेंजेस होतील, तुमच्या हार्मोन्स बॅलन्स व्हायला लागतील, तुमचे पिरियड्स रेग्युलर येतील, तुमची स्किन टाईट नितळ अगदी बघा ग्लो शाईन करायला लागेल आणि त्यासोबत तुम्हाला असं एकदम बॉडी फ्लेक्झिबल होईल तुमची आणि ॲक्टिव्ह फ्रेश फील जाणवेल आतून तुम्हाला, एवढा फरक पडतो। तर हे कंटिन्यू करा। त्यानंतर दुसरा प्रकार मी तुम्हाला व्यायामाचा दाखवतेय। 2 पायामध्ये अंतर ठेवायचं आणि पूर्ण स्ट्रेट आपल्याला खाली हाताचे पायाचे अंगठे पकडायचे आहेत, हाताने पायाचे अंगठे पकडायचे। तर हा व्यायामाचा प्रकार करताना पूर्ण पाय स्ट्रेट ठेवायचे, गुडघे सुद्धा स्ट्रेट ठेवायचे बघा आणि अंगठे पकडायचे आणि असं काही सेकंद होल्ड करायचा आहे। त्यानंतर आपण तिसरा प्रकार बघणार आहोत। आपल्याला 2 गुडघ्यांवर आपल्याला असे या पोझिशन मध्ये बसायचंय। त्यानंतर आपल्याला एका हाताने टाच पकडून दुसऱ्या हाताने ही टाच पकडायची, काही सेकंद होल्ड करायचंय। बघा पोटाला किती ताण बसतोय। तर फ्रेंड्स खरं सांगायचं म्हटलं तर हे 2 ते 3 प्रकार रोजचे रेग्युलर करून माझा पोटाचा घेर कमी झालेला आहे आणि पोट पण कमी झालेलं आहे। एवढं छान वाटतंय ना, तर खरंच खूप हलकं वाटतंय। हे झाले 3 प्रकार। तर हा एवढा बेस्ट व्यायामाचा प्रकार आहे, पूर्ण पोटाला आपल्या स्ट्रेच बसतो आणि त्यासोबत आपली स्किन बघा पूर्ण नितळ ग्लो शाईन करायला लागते, म्हणजे ब्लड सर्क्युलर व्यवस्थित होऊन आपली ही इथे जर जे अतिरिक्त चरबी साठलेली असते डबल चीन ही सुद्धा रिड्यूस होते। म्हणजे एवढा बेस्ट हा व्यायामाचा प्रकार आहे। आता आपण चौथा प्रकार बघणार आहोत। स्ट्रेट उभं राहायचं, 2 पायांमध्ये अंतर ठेवायचं, 1 2 आपल्याला ह्या पोझिशन मध्ये बसायचं आहे। आपल्या थाईज वरचे जे फॅट्स आहे ते हळूहळू रिड्यूस व्हायला लागतात। असं बसून 3 4 5 6
8 9 10. मी तुम्हाला 10 वेळा दाखवले, पण हे 20 वेळा करायचे आहेत. याने आपल्या थाईजला एवढा स्ट्रेच बसतो. तर बघा, आपल्या ह्या थाईजवरचे, मांड्यांवरची सुद्धा चरबी रिड्यूस होते. एवढे तुमचे स्लिम होतील पाय. आणि याने पिरियड्स रेग्युलर येतात, व्यवस्थित ब्लिडिंग होतं आणि एवढं छान वाटतं ना की बघा, हलकं हलकं वाटतं. त्यामुळे हे तुम्ही व्यायामाचे प्रकार रेग्युलर करायचे. आता सर्वात महत्त्वाचा आणि शेवटचा 5वा प्रकार म्हणजे धनुर्वासन. तुम्हाला माहिती आहे, हे धनुर्वासन केल्याने आपल्या बॉडीला एक वेगळा शेप येतो. एवढं बेस्ट आहे ना. तर हे धनुर्वासन केल्याने जे आपला चेहरा, डबल चिन, ब्रेस्ट, पोट, त्याचबरोबर आपले दंड, आर्म्स आणि थाईज, एवढा छान शेप येतो ना की यावर असलेले फॅट्स पूर्णपणे रिड्यूस होतो. चला दाखवते. तर हे धनुर्वासन करताना अगदी बघा, आपल्याला स्लो करायचं आहे, कुठलीही घाई करायची नाही आहे. दोन्ही पाय आपल्याला असे पकडायचे आहे. याने दंड कमी होतात, पोटाचा घेर कमी होतो, ब्रेस्टला शेप येतो आणि त्यासोबत बघा आपल्या थाईजवरची सुद्धा चरबी कमी होते. एवढं बेस्ट आपल्याला फील होतं ना की तुम्ही एकदा करून बघा. तर हे 5 प्रकार मी व्यायामाचे तुम्हाला दाखवलेले आहेत. तर हे तुम्हाला रेग्युलर करायचे आहेत. त्यानंतर आहार कसा घ्यायचा आहे हे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलेलंच आहे. त्यामुळे व्हिडिओ हा कंटिन्यू करा. तर फ्रेंड, दिवसभरामध्ये भरपूर पाणी प्यायचं आहे. आता उन्हाळा लागलेला आहे. उन्हाळ्यामध्ये डिहायड्रेशन होतं, त्यामुळे भरपूर पाणी प्यायचं आहे आणि आपल्या बॉडीला हायड्रेट ठेवायचं आहे. आता तुम्हाला खोटं वाटेल, मला एक्सेल साईज लागत होती बघा. तर इथे मी एक पॅन्ट मागवलेली आहे ऑनलाईन आणि अक्षरशः मी एक्सेलवरनं एल साईजवर आलेली आहे. म्हणजे एवढं मला छान वाटतं आहे आणि खरंच बघा, मला एवढा फरक पडलेला आहे. तर मी अशा पद्धतीने माझं रुटीन ठेवलेलं आहे आणि व्यायाम, पाणी भरपूर प्यायचं, आहार व्यवस्थित घेतला. जवळपास 8 दिवस मी एकच रेसिपी बनवून खाल्लेली आहे. मी तुम्हाला सांगितले लास्ट व्हिडिओमध्ये, ती जी प्रोटीनयुक्त खिचडी. तर फ्रेंड्स, हे फ्रेश ड्रिंक आहे आणि मी तुम्हाला लास्ट व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की ABC क्यूब बनवून ठेवले. तर आता उन्हाळा लागलेला आहे. दुपारच्या वेळामध्ये जर असे तुम्ही 2 क्यूब पाण्यामध्ये टाकायचं, माठातलं पाणी थंड घ्यायचं आणि हे 1 ग्लास पिलं ना, तर एवढं फ्रेश वाटतं ना की बघा, सगळा थकवा दूर होतो, फ्रेश फील जाणवतं आणि त्याचबरोबर स्किनला पण खूप छान ग्लो येतो. तर खरंच खूप फरक पडला आहे. म्हणजे 1 महिना झालाय मी घेते हे पाणी आणि रोज कंटिन्यू दुपारच्या वेळामध्ये घेते. म्हणजे हे तुम्ही कधी पण घेऊ शकता, सकाळ, दुपार, संध्याकाळ. मी दिवसातून हे एकदा किंवा 2दा असं घेते. आणि यामध्ये ना बीटरूट, गाजर आणि आवळा आणि आलं घातलेलं आहे. त्यामुळे टेस्ट खूप छान लागते. नक्की ट्राय करून बघा. तर फ्रेंड्स, 5 किलो वजन कमी झालं तर ते मी तुम्हाला सांगितलं 4 ते 5 आठवड्यामध्ये मी वेगवेगळं ट्राय करत होती. एक आठवडा एकच रेसिपी बनवून खाल्ली. दुसऱ्या आठवड्यामध्ये मी फ्रेश ड्रिंक वगैरे हे कंटिन्यू मी करत होती. चपाती बंद केली, साखर मी बंद केली. चपाती 1 ते 2 आठवडे मी चपातीच घेतली नाही. त्या बदल्यामध्ये मी ज्वारीची भाकरी करून साधी भाजी घेत होती. आणि सकाळचं बघा, असं मी रोज साधे ओट्स किंवा मसाला ओट्स हे 2च मी अल्टरनेट असं 1 आठवडा घेतलं. याच्यामध्ये प्रोटीन, आयर्न आणि फायबर भरपूर प्रमाणात आहे. त्यामुळे बॉडीला खूप ताकद मिळते आणि आपल्याला दिवसभर बघा ॲक्टिव्ह, फ्रेश फील जाणवतं आणि हलकं हलकं वाटतं. पचायला सुद्धा एवढं हलके आहे हे ओट्स आणि मुगाची खिचडी वगैरे. तर हे असं मी एक रेसिपी बनवून असं 4 आठवडे 5 आठवडे वेगवेगळं ट्राय केलं. दुपारच्या वेळात असं मटक्यात दही टाकून मी रोज फ्रेश असं दही विदाऊट शुगरचं आणि त्याच्यासोबत ज्वारीची भाकरी आणि साधी भाजी असं हे बघा, मटका असेल तुमच्याकडे तर हा स्वच्छ असं पाण्याने धुवायचा आणि त्यामध्ये रोज फ्रेश असं दही लावायचं आणि गरम पाणी टाकून ते धुवून टाकायचं आणि पुन्हा त्याच्यात नव्याने दही लावायचं. तर हे असं मुलांनी वगैरे तुम्ही असं उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये दुपारच्या वेळामध्ये खायचे. काही पदार्थ असे असतात की ते रात्रीच्या वेळेला आपण टाळायचे आहे. आता फ्रूट हे दिवसा खायचं, त्यासोबत दही वगैरे असेल तर ते तुम्ही दिवसाच खायचं आहे. रात्रीचं शक्यतो टाळायचं. आणि ज्वारीची भाकरी. आता बघा, रात्रीचं सुद्धा हेवी जेवण म्हणजे खूप असं पोटभर जेवण नाही करायचं.
हलकं घ्यायचं, म्हणजे मुगाची खिचडी, दलिया किंवा तुम्ही ओट्स पण घेऊ शकता. जर तुम्हाला जास्त प्रमाणामध्ये तुमचे फॅट्स आहेत आणि वजन कमी करायचं आहे, तर तुम्ही लाईटली आहार घ्यायचा आहे रात्रीच्या वेळेला आणि दिवसा भरपूर पाणी प्यायचे. तर मी असं वेगवेगळं ट्राय केलं. त्याच्याबरोबर तुम्हाला मी सांगितलं की एकदा मी लिंबू पाणी बनवलं, ते कंटिन्यू मी 8 दिवस घेत होते. लिंबू, दालचिनी, आलं वगैरे. आता उन्हाळा लागला आहे, काही गरम पदार्थ शक्यतो टाळायचे आणि जे आपल्याला शरीराला थंडावा मिळेल असं आपण घ्यायचं आहे. आता आहारामध्ये पण ज्वारीची भाकरी किंवा चपाती असेल तर आता मी चपाती घेते पण क्वांटिटीमध्ये, कारण पोटाला ती सवय झाली. मग एकच चपाती घेते, साधी भाजी आणि चटणी वगैरे असेल तर, आणि तेवढं जेवण. दुपारच्या वेळानंतर परत 2 ते 3 तासांनी जर वाटलं भूक वाटली तर एखादं संत्रं किंवा एखादं ॲपल मी खात होती. आणि संध्याकाळच्या वेळेला मी अगदी लाईट गोड असा चहा घेत होती. चहा बंद केला किंवा नाही केला, जर तुम्ही माझ्यासारखे टी लवर असाल तर तुम्ही जरी बंद नाही केला तरी तुम्ही लाईट गोड घेऊ शकता एक एनर्जीसाठी. पण तुम्ही जर कंटिन्यूच काही जणींना सवय असते बघा, काही लेडीजला की दिवसभर सारखा अर्धा-अर्धा, 1-1 तासाने चहा करून प्यायचा, की त्यांना असं वाटतं की आम्हाला खूप सारी एनर्जी येते. पण जास्त प्रमाणामध्ये कुठलीही गोष्ट करायची नाही. जास्त प्रमाणामध्ये चहा वगैरे घ्यायचा नाही. तुम्ही सकाळ संध्याकाळ अर्धा-अर्धा कप घेऊ शकता जर तुम्हाला म्हणजे चहाची सवय असेल तर. नाहीतर तुम्ही बघा साखरेऐवजी तुम्हाला मी सांगितलं गूळ वापरायचा. आता उन्हाळा आहे तर अगदी थोडासा टाकायचा आणि खरंच खूप फ्रेश वाटतं. मी तर म्हणेन साखर बंद करा आणि स्वीट पण बंद करा. तुम्ही बाहेरचं पॅकिंगचं मिठाई वगैरे, फास्ट फूड हे सगळं बंद करा, अवॉइड करा आणि त्या ठिकाणी तुम्ही फ्रूट, ड्राय फ्रूट्स खा. तुम्ही बघा काही जण बेकरीचे पदार्थ, बाहेरचं पॅकिंगचं खायचं किंवा स्पायसी फास्ट फूड, स्वीट घ्यायचं. त्या ठिकाणी तुम्ही असं फ्रूट आणा, ड्राय फ्रूट्स आणा, अक्रोड, मनुके, बदाम रात्रीचे पाण्यात भिजत घालायचे, सकाळी घ्यायचे. त्याचबरोबर फ्रेश ड्रिंक, बीटरूट, गाजर, आलं वगैरे घालून त्याचा तुम्ही ज्यूस बनवून त्याचे आईस क्यूब बनवायचे आणि त्यानंतर रोज माठातल्या पाण्यामध्ये 1 क्यूब घ्यायचा. दुपारच्या वेळामध्ये संत्रं, ॲपल असं तुम्ही खाऊ शकता. असं मुलांना पण मी देते बघा. तर असं मुलांनासुद्धा मी सवय लावलेली आहे. त्यामुळे ते नाश्त्यामध्ये संध्याकाळचं, इव्हिनिंगला स्कूलमधून आले तर असं ते हलकंच खातात आणि त्यानंतर आमचं जेवण लवकर असतं. तर 8:30-9च्या दरम्यान रात्रीचं जेवण करायचे. रात्रीचं जेवण एकदम हलकं घ्यायचं आहे. अर्धी भाकरी ज्वारीची, थोडा साधा भात घेतलात तरी चालेल. असं नाही की सगळंच बंद करायचा, आहार कमी करायचा, जेवण कमी करायचं म्हणजे वजन कमी होईल. हे पूर्णतः चुकीचं आहे. जेवढं पोटाला लागतं तेवढं खा, पण तुमच्या पोटाला ती सवय करा. जेव्हा आपण सवय करतो ना, तेव्हा आपलं पोट तेवढंच मागतं, एक घास पण एक्स्ट्रा घेत नाही. तर हे माझा स्वतःचा अनुभव आहे. त्यामुळे मी रात्रीच्या जेवणामध्ये अर्धी भाकरी आणि थोडासा 2 घासाचा पांढरा भात, साधा भात किंवा मसाले भात किंवा मुगाची खिचडी केली तर बाऊलभर खिचडी वगैरे खायची. सॅलड घ्या दुपारच्या वेळामध्ये, रसाळ फ्रूट खा. त्याने खूप छान वाटतं, आपल्याला पोट हलकं राहतं, भरलेलं राहतं आणि लवकर डायजेस्ट होतं. आणि त्याचबरोबर बघा आपली स्किन खूप छान होते. मेन म्हणजे आता माझे पण बघा म्हणजे डार्क सर्कल्स होते, पिगमेंटेशन, छोटे छोटे डार्क स्पॉट्स होते. पण मी जसं रुटीनमध्ये माझ्या बदल केला, आहारामध्ये बदल केला, तर माझ्या स्किनमध्ये पण मला फरक जाणवायला लागला. बॉडी माझी अगदी ॲक्टिव्ह, मला फ्रेश फील जाणवतं आणि मी प्रत्येक काम उत्साहाने करते. थकवा वगैरे असं जाणवत नाही. आणि अगदी इवन म्हणजे बघा मी पिरियड्समध्ये सुद्धा म्हणजे 2 दिवस सोडले तर मी 3ऱ्या दिवसापासून व्यायाम करते. म्हणजे एवढं मला ॲक्टिव्ह फ्रेश फील जाणवतं आणि त्या मी सवयी केलेल्या आहेत. तर तुम्ही गरम पाणी घ्या. त्याचबरोबर आता कोमट पाणी घेऊ शकता, म्हणजे अगदीच कडकडीत घ्यायचं नाही. सकाळचं कोमट पाणी घेतलं ना तुम्ही 1 ग्लास, तर तुम्हाला खूप छान वाटेल बघा. आणि त्यासोबत बघा म्हणजे आपल्या चेहऱ्यावर पिंपल्स वगैरे असेल ते सुद्धा जातात कोमट पाणी घेतल्याने आणि बॉडी आपली छान राहते. तर आता मी घरगुती सगळं काही असं बनवण्याचा प्रयत्न करते. तूपसुद्धा बघा मी असं आता हे 3 डबे माझे साठले होते, साई आणि विरजण घालून मिक्स करून मी 3 डबे साठवले. आता जवळपास हे 2 आठवड्यांसाठी 3 डबे साठवले आणि 2 आठवड्याने मी असं साजूक तूप घरी बनवत असते. तर दूधसुद्धा मी गाईचंच घेतो आम्ही पहिल्यापासून. जशी माझी मुलं लहान होती, जुळी मुलं आहेत तुम्हाला माहिती आहे, मी गाईचंच दूध घेते. तर लहानपणापासून गाईचं दूध मी त्यांना देत होती आणि आम्ही घरामध्ये चहासाठी पण गाईचं दूध वापरतो. ते पचायला हलकं असतं. म्हशीच्या दुधामध्ये फॅट्स खूप प्रमाणात असतात आणि पचायला जड असतं. त्यामुळे शक्यतो लहान मुलांना तुम्ही गाईचं दूध द्या, इम्युनिटी पॉवर स्ट्रॉंग होते. आणि आता बघा गाईचं दूध आहे, पण तरी पण घरगुती दूध घेतोय त्यामुळे लोण्याचा गोळा बघा केवढा निघतोय. तुम्हाला खोटं वाटेल की एवढं मी म्हणजे महिनाभरासाठी बघा अर्धा ते जवळपास पाऊण किलो तूप माझं पडतं. ते तूप मी घरगुती असं घरामध्ये तेच आहारामध्ये जेवण बनवताना वापरते आणि त्याचा समावेश मी साजूक तुपाचा करते. म्हणजे जसं की बघा
आता खिचडी वगैरे बनवली, डाळ भात बनवला, वरण भात साधं, तर त्यावर असं साजूक तूप घ्यायचं. किंवा आता एखाद्या वेळेला मुलांसाठी पावभाजी बनवली तर बटरचा वापर न करता तिथे मी साजूक तुपाचा वापर करते. तर असं हे घरगुती आहार तुम्ही घ्या. घरगुती आहार घेऊन, व्यायाम करून आणि पाणी वगैरे भरपूर पिऊन तुम्हाला कुठलंही स्ट्रिक्टली डाएट करायची गरज पडणार नाही. कुठलंही जिम किंवा योगा सेंटर जॉईन करायची गरज पडणार नाही. तुम्ही घरीच असं कार्डिओ, झुंबा, टीव्हीला सर्च करून तुम्ही एखादं म्युझिक लावून तुम्ही त्यावर सुद्धा व्यायामाचे प्रकार करू शकता. अशा पद्धतीने जर तुम्ही रुटीन ठेवलं तर बघा तुमचा पोटाचा घेर, पोटाची चरबी 8 दिवसामध्ये कमी होईल आणि 2 दिवसात 1 किलो वजन सहज कमी होईल. म्हणजे आपण म्हणतो की नाही होत किंवा महिन्यात 2 किलोसुद्धा होत नाही. तुम्ही जर ह्या गोष्टी जर फॉलो केल्या, तुम्ही फास्ट फूड पॅकिंगचं पूर्णतः बंद करा. करून बघा, हवं तर 1 महिना करून बघा किंवा 1 आठवडा करून बघा काय फरक पडतो. आता चपातीसुद्धा 2 टाईम नका खाऊ, तुम्ही 1च टाईम खा. चपातीमध्ये कार्बोहायड्रेट्स भरपूर आहे गव्हामध्ये, त्यामुळे तुम्ही 1 टाईम चपाती घेऊ शकता. कारण बॉडीला आपल्या सवय पण झालेली असते आणि आपल्याला कार्बोहायड्रेटची गरज पण असते. म्हणजे आपल्याला विकनेस पण यायला नको आणि प्लस आपल्या बॉडीला ताकद पण यायला हवी. त्यामुळे अशा पद्धतीने आपण नॅचरल पद्धतीने वजन कमी करायचं आहे. आता बघा साध्या जेवणामध्ये जे मी लोणी काढलं आणि तूप बनवलं, तर जे ताक होतं पातळ ताक, ते दुपारच्या वेळात मी त्याच्यात अजून माठातलं पाणी ॲड करून मी 1 ग्लास पातळ ताकसुद्धा घेत असते दुपारच्या वेळात. आणि असं लगेच मी फ्रेश त्या ताकाची कढी पण बनवते. कढी अगदी साधी बनवली, त्याला साधी फोडणी दिली, लसूण कापून टाकला, 2 मिरची टाकल्या कापून आणि कोथिंबीर वगैरे पुदिन्याची पानं फोडणीमध्ये टाकली आणि थोडंसं खडा मीठ टाकून असं ताकामध्ये थोडं 2 चमचे बेसन पीठ टाकून साधी कढी बनवली आमटीसारखी बघा. आता ही कढी आणि ज्वारीची अर्धी भाकरी आणि जवसाची चटणी, जवस, तीळ हे असं आपण स्त्रियांनी खाल्लं पाहिजे. तर बॉडीला खूप चांगलं असतं, त्याच्यातून आपल्याला व्हिटॅमिन्स मिळतात आणि आपण आहारामध्ये या गोष्टींचा समावेश केला तर आपल्याला सगळे जीवनसत्व मिळतात बॉडीला आणि आपली बॉडी अगदी ॲक्टिव्ह राहते बघा. विकनेस, आपल्याला थकवा जाणवत नाही. तुम्ही वजन कमी जरी करत असाल तर अशा पद्धतीने केलं तर तुमच्या चेहऱ्यावर तेज राहील, चेहरा ग्लो शाईन करायला लागेल आणि तुम्हाला विकनेस जाणवणार नाही. काही जण बघा वजन कमी करतात स्ट्रिक्टली, परंतु त्यांची बॉडी पूर्णपणे म्हणजे वीक झाल्यासारखं असं थकवा जाणवतो, चेहरा गळून गेलेला असतो स्किन आणि चेहऱ्यावर तेज राहत नाही, चेहरा निस्तेज दिसतो. तर असं वजन कमी करायचं नाही आहे. आपल्या बॉडीला म्हणजे ॲक्टिव्ह राहण्यासाठी, ताकद येण्यासाठी आपल्याला आहार पण तसा घ्यायचा आहे आणि त्याचबरोबर लिक्विड तुम्ही असं फ्रेश ड्रिंक तुम्ही घ्यायचं आहे. त्याचबरोबर बघा दुपारचं पातळ ताक, जेवण झाल्यानंतर 1 तासाने ग्रीन टी, ब्लॅक कॉफी घ्या. असं लिक्विड जरी घेतलं तरी तुमच्या बॉडीला एक एनर्जी येते आणि स्किन पण छान राहते. तर आता रात्रीच्या जेवणामध्ये बघा मी ज्वारीची भाकरी कंपल्सरी रोजची आमची ज्वारीची भाकरी असते. कधीतरीच मी वरण भात किंवा डाळ भात केला तरच मी चपाती बनवते, नाहीतर मग असं ज्वारीची भाकरी साधी आणि भाजी असते. मग चिलका डाळीची आमटी म्हणजे मुगाची आमटी किंवा मग त्यामध्ये बघा अशी ताकाची कढी किंवा एखाद्या वेळेला वरण भात किंवा साधी भाजी असं जेवणामध्ये मी बनवते आणि जवसाची, तिळाची वगैरे चटणी, असं चटण्या बनवून ठेवल्या उन्हाळ्याच्या दिवसामध्ये तर तोंडी लावायला, तर जेवण पण छान जातं आणि सॅलड खायचं दुपारच्या वेळात. आणि त्याचबरोबर बघा आता तुम्ही बघताय की इथे एवढं तूप पडलेलं आहे, जवळपास अर्धा किलो तूप पडलं आणि घरगुती हे साजूक तूप किती हेल्दी असतं आणि किती चांगलं असतं बॉडीसाठी तुम्हाला माहीतच आहे. तुम्ही गरम पाण्यात तूपसुद्धा घेऊ शकता, एवढी स्किन पण छान होते. त्यानंतर जेवण झाल्यानंतर 1 ते 1.5 तासाने असं फॅट कटर ड्रिंक की ओवा, बडीशोप, जिऱ्याची पावडर ही करून ठेवलेली आहे आणि ही पावडर खराब होत नाही, भाजून करायची. याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तिथे जाऊन तुम्ही चेकआउट करू शकता. हे पाणी घरातल्यांनी सगळ्यांनी घ्यायचं, इवन लहान मुलांनी घेतलं तरी चांगलं आहे. पचन होतं, खाल्लेलं अन्न डायजेस्ट होतं आणि फॅट आपले रिड्यूस होतात. तर बघा हे रोज मी कंटिन्यू घेते आहे. जवळपास आता हे मी 1 ते 1.5 वर्ष झाले हे पाणी मी घेते. आम्ही रोज घरातले सगळेजण घेतो, त्यामुळे एवढा फरक पडलेला आहे बॉडीला आणि आपल्या वयानुसार आपण वजन कमी करायला हवं आहे. त्यामुळे आपलं वय पण कळून येत नाही आणि चेहरा पण छान दिसतो आणि त्यासोबत बॉडी पण ॲक्टिव्ह राहते. तर असं हे पाणी बघा न गाळता किंवा गाळून पण घेऊ शकता आणि तुम्ही असं हे अर्धा कप घेतलं तरी बघा खूप फरक पडतो. तर असं हे पाणी तुम्ही बनवून घ्यायचं आहे. तर आता मी तुम्हाला आज व्हिडिओमध्ये भरपूर साऱ्या टिप्स सांगितलेल्या आहे वेट लॉस आणि पोट कमी कसं करायचं आहे त्यावर व्यायामाचे प्रकार दाखवलेले आहे. नक्की ट्राय करून बघा आणि असं रुटीन ठेवा. माझा व्हिडिओ मी इथंच एंड करते. आय होप आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेल आयकॉन ऑलवर सेट करायला विसरू नका. आता हे पाणी बघा आम्ही घरातले असं सगळेजण घेतो आणि एवढं बेस्ट आहे ना हे पाणी, तर तुम्ही गाळून घेऊ शकता किंवा न गाळतासुद्धा पिऊ शकता.